मराठा आरक्षण आता कोर्टात टिकणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। त्यातच ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांनी मराठा आरक्षण विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे। मराठा समाजाला देण्यात येणारं 10% आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकणं अवघड असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। तर आरक्षण कोर्टात टिकवण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय। मला असं दिसतंय की सरकारची अवस्था ही इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे। एकीकडे ओबीसी गट आहे, एकीकडे मराठा गट आहे की एकदा जर का ते महाराष्ट्रात मान्य केलं तर गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश सगळीकडेच ही मागणी आहे। म्हणजे ते सबन भारतभर पसरेल हे लोण। त्यांना 50%च्या ते बसवावं लागेल। तसं नाही बसवलं तर ते घटनाबाह्य ठरायची शक्यता मला दिसते। तर हे तात्पुरतं त्यांनी केलेलं आहे आणि ते कदाचित त्यांना सुद्धा माहिती आहे की हे कायद्यात टिकणार नाही कोर्टामध्ये, पण आत्ता तोंडापुरतं दिलेलं आहे। ते टिकल का नाही ते सरकारचं धोरण सरकार बघ। आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटोळं करायचं नाही ना, आम्हाला बेसावत पण राहायचं। आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे। त्याच्यासाठी उद्या 12 वाजता बैठक आहे। आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत, शांततेत होणार आहे। ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत नाहीत, कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं। आपण आजपासून सरकारच्या सलाईन फलाईन सगळ्या बंद केल्या। ही तुमची सलाईन लगेच काढून घ्या।